नमस्कार मित्रांनो, बारामती रिपोर्टर या चॅनलमध्ये प्रथमतः सोरटेवाडी ग्रामस्थांचं स्वागत आहे. मित्रांनो, या मैदानाची आज आपण मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे. मित्रांनो, मैदानाची पाहणी करून आपल्या समोर सर्व सोरटेवाडीचे ग्रामस्थ आहेत. तर हे मैदान जे हनुमान यात्रा उत्सव निमित्त आयोजित केलेलं आहे. तर या मैदानात सोरटेवाडी केसरी हे मैदान 11/5/2025 रोजी होणार आहे. तर मित्रांनो, सोरटेवाडी केसरी मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप काय आहे ते या आपण आयोजकांकडून जाणून घ्या. तर नमस्ते. नमस्कार. तर ह्या मैदानाचं प्रथम ते शेवट बक्षीस किती ते सांगा. या मैदानाचं प्रथम बक्षीस आपण 51,000 आणि मानाची ढाल देणार आहोत. त्यानंतर द्वितीय बक्षीस हे 31,000 आणि मानाची ढाल देणार आहोत. त्यानंतर तृतीय बक्षीस हे 21,000 आणि मानाची ढाल देणार आहोत. त्यानंतर चतुर्थ बक्षीस 15,000 आणि मानाची ढाल देणार आहोत. त्यानंतर पंचम बक्षीस हे 10,000 आणि मानाची ढाल देणार आहोत. आणि राहिलेलं बक्षीस हे 6वं हे 7,000 आणि मानाची ढाल असे देणार आहोत. तर या मैदानाची प्रवेश फी किती? या मैदानाची प्रवेश फी फक्त 500 रुपये राहील. हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होईल का? हो, त्यांच्या नियमानुसारच आणि नियम आणि अटीनुसारच हे मैदान होणार आहे. तर मित्रांनो, आपल्या समोर बैलगाडी जाणत मालक जे मैदानात सतत असतात दगडे पाटील सुद्धा आहेत. तर मित्रांनो, त्यांच्याकडून या मैदानाचं नियम अटी जाणून घेऊ. काय सांगतात नियम अटी? मैदान हे संपूर्ण महाराष्ट्र बैलगाडी शर्यत संघटना आणि बारामती तालुका बैलगाडी संघटना यांच्या अधीन राहून होईल. तिथं सगळी तालुका कमिटी असणार आहे आणि आजचं मैदान आहे, त्यामुळं फॉलचा निकाल तुम्हाला सकाळी सांगण्यात येईल. आणखी भरपूर मैदानावर आदतला आपण तास चेंज केल्यानंतर निकाल देतोया. तर बघू आता सकाळ आपण तालुका कमिटीला विचारून तासात गेलेल्यांना निकाल द्यायचा आहे का हे तुम्हाला सकाळी सांगण्यात येईल. तर ह्या मैदानाचं नियोजन आयोजन आणि येणाऱ्या पंचांना कशासाठी मैदान? इथं आदतचं मैदान आहे, संपूर्ण मैदान एकदम मस्त आहे, मातीचं रान आहे. त्यामुळं आदतच्या वासरांना पळायला काही अडचण नाही, भरपूर पल्ला आहे, कुठं थांबायला योग्य जागा आहे. साईडला कुठं काहीच विषय नाही का, म्हणजे विहीर नाही आहे, कुठं अडचण कसलीच नाही. त्यामुळं आदतच्या वासरांना पळायला सगळ्यात योग्य जागा आहे. आणि सर्व बैलगाडा मालकांनी लवकर येऊन सहकार्य करायचे आणि ऑनलाईन नोंद करून तेवढं सहकार्य करायचं. वातावरणात पावसाचा काही विषय नाहीये आणि जरी पाऊस झाला तरी मैदान होण्यासारखे, आणखी रोलिंग केलेलं आहे मैदानाला भरपूर, त्यामुळं पाऊस झाला तरी काही अडचण नाही. तर त्याच्यासाठी काय सुविधा उपलब्ध? पशुवैद्यकीय डॉक्टर बी आहेत आणि वैद्यकीय डॉक्टर बी आहेत, ॲम्ब्युलन्स आहे. तर येणाऱ्या प्रेक्षकांसाठी जरी दुखापत झाली तर ॲम्ब्युलन्स सुद्धा काय? ॲम्ब्युलन्स सुद्धा आहे. तर आता येणाऱ्या प्रेक्षकांना आणि बैलगाडी मालकांना तुम्ही काय आव्हान करा? जास्तीत जास्त लोकांनी सहकार्य करावं. मैदान सुंदर आहे, मैदान सुंदर आहे. आधी बघण्यासारखं प्रेक्षणीय, आधी ग्राउंड बी एक प्रेक्षणीय आहे, बघण्यासारखं आहे. कुठं खडा नाही, काही बार व्यवस्थित आहे आणि सहकार्य करावं बैलगाडी मालकांनी. तर मित्रांनो, निकालाचा आपण विचार निकालाचा जर गटाला सामना झाला तर चाल देण्यात येईल आणि सेमी फायनलचा जर सामना निकाल झाला तर त्या दोघांचं संगनमत होऊन जो काय निर्णय येईल त्यानुसार ती गाडी पळवण्यात येईल. लॉबी टचला निकाल आहे. लॉबी टचच्या निकालाचं संघटनेला आपण सकाळी चर्चा करून लॉट काढण्याआधी तो निर्णय तुम्हाला सांगितला जाईल. जो बैलगाडी मालक असतील आणि संघटना असेल यांच्या सहयुक्तीनेच हा निर्णय घेतला. बारामती तालुका बैलगाडी संघटनेनुसारच हे मैदान पार पाडणार आहे आणि सर्व निकाल हे स्क्रीनच्या साह्याने दिले जातील. शर्यत अड्डा लाईव्ह आहे आपल्या इथं, त्यामुळं काय सगळे निकाल स्क्रीनद्वारे दिले जातील. तर तुमच्या मैदानावरती बऱ्याच जणांना नवीन बारामतीतल्या युवकांना संधी दिली, ते कोण कोण आहेत? सर्व आता झेंडा पंच आहे, बाळासाहेब फुमनेंना संधी दिली. कसं आहे, बारामती तालुक्यात सगळे तयार झाले पाहिजे. बैलगाडी संघटना आहे आपली एवढी सक्रिय आहे, तर सर्व समालोचक असतील. आता माळशिरसचे समालोचक आपण सांगितलेले, झेंडा पंच बाळासाहेब फुमने सांगितले. तसेच आपल्या बारामती तालुक्यातला युट्यूब चॅनल आहे शर्यत अड्डा, त्यांना आपण चित्रीकरणासाठी सांगितले. स्क्रीन सौजन्य पण त्यांचंच आहे. त्यामुळं बारामती तालुक्यातला सर्वांना संधी देण्यात आलेली या मैदानात. तर बैलगाडी मालकांना तुम्ही काय बैलगाडी मालकांना एकच विनंती आहे, लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून
सहकार्य करायचंय. मैदान अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडणार आहे आणि कोणावर कसलाही अन्याय होणार नाही. इथं बारामती तालुका कमिटी आहे, सगळे पंच असणार आहेत, त्यामुळं कोणताही अन्याय कोणत्याही बैल मालकावर होणार नाही. तुम्ही एक बैल मालक आहे, ह्याच ग्राउंडवर पाणी केली काय वाटतं? अतिशय एकदम सुंदर मैदान आहे. आदत वासराला पळण्यासाठी दुसरं मैदान असं सापडू शकत नाही. मातीचं रान कमी पल्ला आहे, आदत वासरांना एक नंबर रान पळायला आहे. त्यामुळे सगळ्या आदत वासरावाल्यांनी लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करायचं. या मैदानाचं तुमच्या मित्रांना ठिकाण सांगा. हे ठिकाण आहे आपल्या करंजे वाकी रोडला सावंत दूध डेअरीवाल्यांचा मोठा आहे, त्याच्या शेजारीच वाकीत मैदान आहे जगताप वस्तीत. त्यामुळं मागल्या वेळेस जे मैदान झालं 3 तारखेला त्याच मैदानाचं लोकेशन आहे. तरी सगळ्या ग्रुपला लोकेशन आणि परवानगी सोडण्यात येईल. ऑनलाईन परमिशन आता आपण परमिशनला सगळ्या कागदपत्राची पूर्तता झाली, लवकरच परमिशन ग्रुपला सगळ्या टाकली जाईल. चालते, धन्यवाद. पद विश्वनाथ जगताप यांनी जागा उपलब्ध करून दिली, तर काका काय सांगाल? आहे आता सुरटेवाडीची सुरटेवाडी मंडळी ती आमची जवळची निकटची लोक आहेत. त्यांनी मला मागणी केली की बाबा मैदान तुमचं आम्हाला पाहिजे. तर काय नाही म्हणलं, तुम्ही मैदान वापरू शकता, या म्हणलं, काही अडचण नाही, काय आमचं काही देणं घेणं नाही. तुम्ही मताप्रमाणे की बैल हा नंदी आहे, शंकराचा नंदी आहे. तर तो आपल्या रानात त्याचं पाय लागलं तरी भरपूर आशीर्वाद मला मिळतोय असं मी गृहीत धरतो. धन्यवाद काका. तर वाकेगावचे उपसरपंच इंद्रजी जगताप स्वतः या मैदानावरती आहेत, तर त्यांच्याकडून आपण काय गोष्टी जाणून घेऊया. तर या मैदानात फिरण्यासाठी जायला जवळपास 500 फुटाचं अंतर थांबण्यासाठी 3 एप्रिलला आपण ते मैदान घेतलं होतं. बघा खूप छान प्रतिसाद बैलगाडा मालकांनी दिला होता. आता पण तसा प्रतिसाद द्यावा अशी आमची इच्छा आहे. खाल्ल्यासाठी 10 गट 7 बघू शकतो. तर या मैदानात या मैदानासाठी सरकारी योजना आहेत का? म्हणजे अँब्युलन्स किंवा पहिला आदत वासरे उजेला द्यावं, गुलाला द्यावं, त्यांना बी कुठेतरी गुलाल मिळावं, त्यांना न्याय मिळावं, ह्या हिशोबाने आपण दरवर्षी बरोबर आदत मैदान भरवत आलेलं आहे. तुमचं पर्व तिसरं आहे. तर या मैदानाचा पल्ला किती आहे? या मैदानाचा पल्ला आहे तो 750 फूट पल्ला आहे. त्यानंतर पुढे थांबण्यासाठी जागा भरपूर आहे. हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होईल. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार. तर मित्रांनो, आपल्या समोर काय सांगाल बैलगाडी मालकांना? बैलगाडी मालकांना आव्हान असं आहे की राजा सोडणे यांचं आयोजन प्रत्येक नसतं, तरी सर्व बैलगाडी मालकांनी याला प्रतिसाद द्यावा. आणि मैदान बघितलं तर मऊ मातीचं टेबल पीस राहणे 750 फूट आणि या ठिकाणी आम्ही 3 एप्रिलला एक आयोजन केलं होतं. उत्स्फूर्त प्रतिसाद बैलगाडी मालकांना दिलता. यावेळेस देखील त्यांनी बैलगाडी मालकांना. तर मित्रांनो, आपण राजा वसुर्टे यांच्याकडून जाणून घ्या. त्यांना 10 तारखेला संध्याकाळी 7 वाजता हे मैदानाचं गट्टे ऑनलाईन काढले ऑनलाईन दुसऱ्या दिवशी गट सकाळी काढले जातील. 11 तारखेला सकाळी मैदानात काढले जातील. मैदाना दिवशीच काढले जाते. हो, मैदाना दिवशी काढले जातील. तर ह्या मैदानाचं अतिशय नियोजन चांगल्या प्रकारे आहे. तर मित्रांनो, जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवावी हीच आयोजकांच्या वतीने नम्र विनंती. हे मैदानाचं परफेक्ट लोकेशन कुठं आहे? करंजे वाकी रोड सावंत दूध डेअरी शेजारी जगताप वस्ती शेजारी मैदान आहे. वाकी गावातच आहे. वाकी गावात. तर मित्रांनो, वाकीचं मैदान 3 तारखेचं झालं, त्याच ग्राउंडवरती हे मैदान त्याच